पूर्व विधायक दिलीप भाऊ वासवाड़ ने कहा कि सोनम वांगचुक देश के एक सम्मानित और प्रेरणादायक व्यक्तित्व हैं। उन्हें इस प्रकार हिरासत में लेना लोकतांत्रिक मूल्यों के विरुद्ध है। उन्होंने कहा कि केंद्र सरकार को लोकतांत्रिक की भावना का सम्मान करते हुए असहमति की आवाज को दबाने के बजाय उनका सम्मान करना चाहिए। इस प्रकार की कार्रवाई से केंद्र सरकार की कार्यप्रणाली पर गंभीर सवाल खड़े होते हैं। सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने त्यांच्या अडचण सोडवण्याचं जो काम केला आणि त्यांना एका सफेद कपड्यामध्ये त्याचं कोणी भूत घालल्यासारखा त्यांना उचलून नेण्यात आलं। सोनम वांगचुक हे भारताचे अतिशय महत्त्वपूर्ण व्यक्ती, ज्यांचा आदर्श आहे, ज्यांच्यासाठी सगळे लोक हळहळले आहेत, अशा व्यक्तिमत्वाला उचलून नेण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे। मी निश्चितपणानं मोदी सरकारचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि वांगचुक यांची प्रकृती लवकर दुरुस्त व्हावी यासाठी ईश्वरालाही प्रार्थना करतो। आणि त्यांचा जो काही आंदोलन आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आंदोलन आहे। तो या आंदोलनाला मी काँग्रेसचा एक प्रमुख घटक म्हणून त्यांना समर्थन करतो आणि उद्याला मी पण तहसीलदारांना निवेदन द्यायला सगळ्या कार्यकर्त्यांच्या सोबत जात आहोत। वांगचुक यांच्यावर झालेली जी काही घटना आहे ते अतिशय वाईट आहे। सरकारला जर एवढंच वाटते आहे तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यास भारतीय जनता पार्टी आणि मोदी का घाबरत आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे। विद्यार्थ्यांचे रोज पेपर फुटीचे प्रकरण येतात। आता आजच्या वर्तमानपत्रात वाचल्याच्यानंतर जी काही परीक्षा झाली त्याच्यामधला जो निकाल आहे त्या निकालामध्ये सुद्धा गडबड आहे आणि अशा पद्धतीचं वाईट अवस्था या तरुणांची करण्याचं काम नरेंद्र मोदीने केलेलं आहे। आणि म्हणून नरेंद्र मोदीसारख्या माणसानं आता त्या पंतप्रधान पदावर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देऊन त्यांनी अज्ञातवासात जावं, कारण त्याला सरकार चालवण्याचं ढंग नाही आणि लोकांचे प्रश्न सोडवू शकत नाही। आणि म्हणून जो काही वांगचुक यांच्यावर केलेला प्रकरण आहे त्याचा निषेध व्यक्त करतो आणि त्यांची प्रकृती दुरुस्त होऊन पुन्हा त्यांनी पुढचा लढा करावा असं मी त्यांना शुभेच्छा देतो। उद्या दिनांक 20 तारखेला तुरळा शहरातील आमच्या तरुण मित्रांनी आणि इतर कार्यकर्त्यांनी जो साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे सकाळी 8 वाजेपासूनचा, त्या उपोषणाला मी स्वतः प्रत्यक्षात भेट देईन आणि तिथच्या सोबत राहील आणि त्यांच्या त्या उपोषणाला सुद्धा माझा समर्थन आहे।